Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुंबई, ठाणे, कोकणासह पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट. तर पुढील 24 तासांसाठी आता हा अलर्ट 24 तास महत्त्वाचे. मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा. नागरिकांनी प्रवास टाळा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. 8 जुलैपर्यंत राज्यात पावसाच्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं आवाहन. नाशिकला उद्या पावसाचा रेड अलर्ट, तर ढगफुटी होण्याची सुद्धा शक्यता. हवामान खात्याकडून 300 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज. एनडीआरएफची पथकं तैनात करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. नाशिकमधील रेड अलर्टमुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. आठवडी बाजारांसह आता त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तशृंगी गडही बंद राहणार. पुढील 48 तासात नाशकात अतिवृष्टीची शक्यता. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर. जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. मिसिंग लिंकच्या एंट्री पॉइंट जवळ दरड कोसळली. युद्धपातळीवर दरड हटवण्याचं काम सुरू. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प, तर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत. मुंबई गोवा महामार्ग दुसऱ्या दिवशीही ठप्प. कशेडी घाटासह 8 ठिकाणी दरड कोसळली. आंबा नदीचं पाणी थेट महामार्गावर. नागोठण्याजवळील वाकड या ठिकाणी वाहतूक ठप्प. प्रवाशांचे मोठे हाल. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली, तर 8 या ठिकाणी 6 एक्सप्रेस गाड्या रद्द. इंद्रायणी, डेक्कन प्रगती, डेक्कन क्वीन, मुंबई पुणे इंटरसिटी आणि मुंबई धुळे या गाड्या रद्द. पुण्याच्या मावळमधील पाटण गावामध्ये घरावर दरड कोसळली. दुर्घटनेमध्ये 3घांचा मृत्यू, तर 23 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश. वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये सलग 4थ्या दिवशी तुफान पाऊस. संपूर्ण परिसराला तलावाचं स्वरूप. मिठागराला पाण्याचा वेढा कायम. छाती एवढा पाण्यात नागरिकांचा वाट काढत प्रवास. जनजीवन तिथलं पूर्णपणे विस्कळीत. वसईहून नालासोपारा आणि विरारच्या दिशेनं जाणारा रेल्वे मार्ग पाण्याखाली. रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत. प्रवासी रुळावरून चालत चक्क घरी जातानाची दृश्य. पुणे शहरामध्ये महापालिकेच्या 101 शाळांना उद्यापासून 12 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर. देहू आणि आळंदी दरम्यान निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये दिंड्या मुक्कामी असणार. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला महापूर. पुरामध्ये अडकलेल्या 408 नागरिकांची सुटका. पालखी सोहळ्यासाठी आळंदीत येऊ नका. वारकऱ्यांनी आळंदीऐवजी पुण्यातच थांबावं. मुख्यमंत्र्यांचं देवस्थानकडून आवाहन. ठाण्यातील उल्हास नदीलाही पूर. टिटवाळा, आंबिवली आणि कल्याणमध्ये पुराचा धोका. बदलापुरातील रस्ते जलमय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पालघरमध्ये मुसळधार पावसाचं थैमान, तर झांजुळीमधील पुराच्या पाण्यात अडकलेल्या 200हून अधिक नागरिकांचं रेस्क्यू. पश्चिम भागात पावसाचा जोर अजूनही कायम. तर रायगडमध्ये मुसळधार पावसानंतर आता आंबा नदीलाही महापूर. नागोठणे शहरात नदीचं पाणी शिरलं. कोळीवाडा परिसरातील घरांमध्ये पाणीच पाणी. कोल्हापूर जिल्ह्यात 6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर. नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. 43 बंधारे पाण्याखाली. मुंबईच्या मानखुर्दमधील दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार, इमारतीचा मालक आणि अनधिकृत बांधकामाला परवानगी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत. अयोध्येतील राम मंदिर देणगी गैरव्यवहार आणि दानचोरी प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर. ट्रस्टच्या बैठकीत या दोघांनाही प्रवेश नाकारला. चंपतराय यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. इथून पुढे कुणालाही आमच्यावर बोट ठेवता येणार नाही असं काम करू. राम मंदिर ट्रस्टच्या गोविंदगिरींचं स्पष्टीकरण. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.